महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। रेल्वेच्या जेवणात केस व कच्च्या चपात्या दिल्याने टेंभुर्णी येथील प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे दिली तक्रार। कार्यकारी संपादक BD सौडे पाटील। अत्याधुनिक सुविधा आणि वेगवान प्रवासाचा दावा करणाऱ्या मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। 14 डिसेंबर 2025 रोजी प्रवासादरम्यान एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात केस आढळल्याने आणि पोळ्या चपाती पूर्णपणे कच्च्या गच्च असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। व्हिडिओद्वारे मांडली व्यथा। जालना ते मुंबई या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी मोहम्मद बयास यांनी या प्रकारचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासादरम्यान त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती। जेवण आल्यानंतर त्यात केस असल्याचे आढळले। महागडे तिकीट काढू नये, प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। जेवणात केस सापडणे आणि कर्मचाऱ्यांनी अरेरावी करणे हे खपवून घेतले जाणार नाही। रेल्वे प्रशासनाने याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। मोहम्मद बयास तक्रारदार यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तसेच पोळ्याही भाजल्या नसून त्या कच्च्या असल्याचे दिसले। बयास यांनी तत्काळ ही बाब तेथील केटरिंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि अस्वच्छता। जेव्हा बयास यांनी या निकृष्ट अन्नाबद्दल जाब विचारला तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित उत्तर दिली नाहीत, उलट अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप बयास यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते, ज्यामुळे स्वच्छतेचे 3:13 वाजलेले आहेत। चौकशीची मागणी। वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणाबद्दल तक्रार होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी अनेक प्रवाशांनी अशाच स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या, मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। या घटनेची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित कंत्राटदार आणि दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मोहम्मद बयास यांनी आणि इतर प्रवाशांनी केलेली आहे।